Now next point is induction and energy transfer. Now consider this diagram, and here consider a loop ABCD moving with constant velocity V in a constant magnetic field B as shown in figure A. तर हे ए डायग्राम मध्ये दाखवले वा ABCD जे आहे A B इथं A आहे B C D हे एक रेक्टँग्युलर लूप आहे आणि हे रेक्टँग्युलर लूप जे आहे V इतक्या वेगानं V इतक्या व्हेलॉसिटीनं आपण इकडं मूव्ह केलेलं आहे आणि याला बाहेरून एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड B लावलेलं आहे आणि हे B मॅग्नेटिक फील्ड ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. A current I is induced in the loop in clockwise direction. आता हे ABCD लूप जे आहे हे लूप आपण इकडे मूव्ह केल्यानंतर हे लूप मूव्हिंग आहे, कॉईल मूव्हिंग आहे, मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे, तर याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होतील. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होईल. Now to pull the loop at a constant velocity V towards right, it is required to apply an external force F. आता हे जे लूप आहे ह्याच्यावरती मोशनमुळं फोर्स ॲक्ट होतात आणि फोर्स ॲक्ट झाल्यामुळं याला आपण राईट साईडला मूव्ह करायला या इतक्या फोर्सनं आपल्याला इकडं पुल करावं लागतं, ओढावं लागतं. आणि ओढल्यानंतर ह्यामध्ये जे करंट प्रोडक्शन झालेलं आहे ह्या करंट प्रोडक्शन झाल्यामुळं हे करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि हा करंट कॅरिंग कंडक्टर जे आहे हा करंट कॅरिंग कंडक्टर सब्जेक्टेड टू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर आल्यामुळं ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स एक्सपिरियन्स होतो आणि हा जे एक्सपिरियन्स झालेला फोर्स आहे हा बघा BC साईड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डच्या आउटसाईडला आहे त्यामुळं ह्यामध्ये फोर्स एक्सपिरियन्स होत नाही. AB साईड जे आहे AB साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F2 आहे, DC साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F3 आहे आणि AD साईडवरती ॲक्ट झालेला फोर्स F1 आहे. आपण हा राईट हँड रूलनुसार किंवा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार हा फोर्स जे F2 आहे हा F3 आहे. मग F2 आणि F3 जे आहेत हे दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत त्यामुळे ते कॅन्सल होतात. F1 मात्र हा ह्याच्यावरती ह्या साईडवरती ॲक्ट होत असतो, हा इकडे ओढत असतो त्यामुळे आपल्याला हा रेक्टँगल फ्रेम इकडे ओढण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करून आपण V इतक्या वेगाने हा इकडे मूव्ह केला. तर या ABCD जी वायर आहे ABCD ही रेक्टँगल वायरचा रेजिस्टन्स समजा कॅपिटल आहे R आहे आणि हा तयार झालेला EMF पण यातून फ्लो होत आहे असं आपण इमॅजिन केलं. इथं करंट I फ्लो झालेला आहे, EMF यामध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार झालेला E असेल तेच आपण इथं दाखवलेलं आहे. इंड्युस्ड EMF E, इंड्युस्ड करंट I अँड कलेक्टिव्ह रेजिस्टन्स R ऑफ द लूप. हे जे लूप आहे संपूर्ण ABCD ह्याचा रेजिस्टन्स जर आपण R घेतला यातून जाणारा करंट I घेतला ह्यामध्ये प्रोडक्शन झालेला EMF जर आपण E घेतलेला आहे इथं. नेक्स्ट आपण ही कॉईल V इतक्या वेगानं मूव्ह केल्यानंतर त्यावरती झालेलं वर्क डन जे आहे आणि याचा रेट जे आहे हे म्हणजेच पॉवर असते. पॉवर टू पुल दॅट कॉईल इज अ रेट ऑफ डुईंग वर्क ऑन द लूप इज दॅट इज पॉवर. This power is nothing but work done divided by time. Rate of doing work is nothing but power, but this work done is force into displacement. Hence, this force as it is now displacement divided by time, that is distance upon time is velocity. Hence, this P equal to F as it is and D by T is V. Now, magnitude of magnetic flux through the loop is. आता ह्या कॉईलला असोसिएट असणाऱ्या फ्लक्स जे आहे ह्या फ्लक्स phi equal to magnetic field into area B into A, but area is length into breadth L into X. According to Faraday's law, the magnitude of induced EMF, आता ज्या फ्लक्स आहेत ह्या फाय ह्या कॉईलला असोसिएट असल्यामुळं लिंकड असल्यामुळं त्या कॉईलमध्ये प्रोड्यूस झालेला EMF जे आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ E इक्वल टू डी फाय बाय dt. आपण इथं फक्त व्हॅल्यू घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड घेतलेलं आहे, मॉड घेतलेलं आहे त्यामुळे मायनस साईन विचारात घेतलेलं नाही. Hence E equal to d by dt of phi, putting value of phi is BL dx. इथं आहे phi equal to BL dx, BLx. Now B and L is constant, hence d by dt of x, that is dx by dt. Rate of change of displacement with time, this is velocity. Hence BLV E is the EMF produced in that coil, E equal to BLV. Now the magnitude of induced current I. आता हे EMF तयार झाल्यानंतर त्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं. हा करंट जे आहे हा I equal to E by R, that is Ohm's law. I equal to V divided by R, that is voltage divided by resistance, that is voltage is here EMF, that is EMF divided by resistance. But this EMF is already we have calculated here, E equal to BLV. Putting this value of E is equal to BLV, R as it is.
Now, due to current I and magnetic field B, the forces F2 and F3 being equal and opposite cancel each other. आपण मध्ये डायग्राममध्ये पाहिले त्याप्रमाणे F2 आणि F3 जे फोर्सेस आहेत हे इक्वल आणि अपोजिट आहेत, ते एकमेकाला कॅन्सल करतात. The remaining force F1 is directed opposite to the external force F. आता F3 आणि F2 जे आहेत हे दोन्ही एकमेकाला अपोजिट असल्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल झालेले आहेत. आता F1 जे हा Fच्या अपोजिट आहे, त्यामुळं F1 जे फोर्स आहे त्या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स, त्यातून जाणारा करंट, त्याची लेंथ इनटू मॅग्नेटिक फील्ड ILB, दिस इज द फोर्स F1. नाउ पुटिंग व्हॅल्यू ऑफ I is BLV by R, LB as it is. Now here this L becomes L square and B becomes B square, that is B square L square V by R. This is F1 force acting on this side. The rate of doing mechanical work, that is power. आता परत पॉवर आपण हे अनदर मेथडनं आपण कॅल्क्युलेट केली. पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलोसिटी. नाउ पॉवर इज इक्वल टू फोर्स, दिस वैल्यू ऑफ फोर्स इज B square L square V by R. Putting value of force B square L square V by R and velocity as it is. Now this V velocity becomes V square, that is power equal to B square L square V square by R. Rate of production of heat energy, तर ही heat energy आहे P equal to I square R. Putting value of I is BLV by R. Here put value of current ची value आपण जशी तर I equal to BLV by R put केले, ती इथं I square केल्यानंतर इथं BLV by R square into R. Now this one R square and 1 cancels, then remaining terms B square L square V square by R. This is power. Comparing rate of heat equation and mechanical work equation, we find that the rate of doing mechanical work is exactly same as the rate of production of heat energy in the circuit or loop. आता आपण इथं पॉवर जे इक्वेशन आहे हे आणि आपण पहिला अगोदरचं काढलं, इथं पॉवरचं इक्वेशन आहे रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्कचं पॉवरचं इक्वेशन B square L square V square by R, आणि रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट जे आहे हे पण B square L square V square by R. हे दोन्ही इक्वेशन बघा, हे इक्वेशन हे मेकॅनिकल वर्क डनचं आहे आणि हे इक्वेशन जे आहे हे रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट, हे दोन्ही समान आहेत. दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर इथं रेट ऑफ मेकॅनिकल वर्क आहे आणि हे एक्झॅक्टली सेम दॅट ऑफ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट. मेकॅनिकल वर्क डन झालं आहे तेवढंच इथं हीट एनर्जीमध्ये प्रोडक्शन झालं आहे, हीट एनर्जीमध्ये जनरेशन झालं आहे, लिबरेशन झालं आहे, तयार झालेलं आहे. मेकॅनिकल वर्कचं हीट एनर्जीमध्ये इथं कन्वर्ट झालं आहे, कारण दोन्ही इक्वेशन बघा मेकॅनिकल वर्क डनचं आणखीन रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी ह्या दोन्हींची इक्वेशन समान आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.